हेलो चेक। आज दिनांक 5/10/2024 खापरी मुक्कामी नवदुर्गा मातेचं इथे विराजमान झालेला आहे आणि या ठिकाणी 9 दिवस तिची पूजा अर्चा करतात, मागणी मागतात की कुठेतरी आम्हाला एक सद्बुद्धी मिळावी आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी दुय्यम खड्या गमतीचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही 2 शाहीर इथे उपस्थित झालेले आहोत। पहिल्या नावाचे मानकरी सन्माननीय आमचे दादा सूरजदादा यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि दुसऱ्या फेरीसाठी मला प्राचारण केलं। तर सर्वप्रथम मी या आयोजक तथा संयोजक कमिटीचे मनपूर्वक आभार मानतो, कारण कलाकाराला स्टेज मिळणं खूप महत्वाचं आहे। हो, जेव्हापर्यंत कलाकाराला स्टेज मिळणार नाही तेव्हापर्यंत त्याच्यामधली असलेली कला ही जनसमुदायापर्यंत पोहोचणार नाही आणि ती कला पोहोचवण्याचं काम इथल्या ज्यांचे हा कार्यक्रम घडवण्याच्या पाठीमागे हातभार लागले त्या संपूर्ण महानायकांना, आदर्शांना, आयोजकांना मी कोटी कोटी प्रणाम करतो। थोडक्यामध्ये पार्टीचा परिचय देतो। कोहिनूर बहुउद्देशीय सांस्कृतिक लोककला निकेतन, शाखा पार्टी, पोस्ट बक, तालुका कोई, जिल्हा नागपूर। शाहीर निशांत सुखदेवे, सहशाहीर आहेत मोनूजी सुखदेवे, गायक आहेत सोनूजी बोरकर आणि सूरवादक आहेत धीरजजी तावले साहेब। ढोलक मास्टर आहेत आमचे छोटे बंधू सन्माननीय मिलिंद दादा बावणे आणि बँजो वादक आहेत आमचे मामाजी
सन्माननीय कालीचरणजी शेंडे आणि नर्तकाच्या भूमिकेमध्ये येणार आहेत प्रफुल्ल आणि वैभव आणि नक्कलकार आहेत आमचे मोठे बंधू प्रकाशजी पावडे अशी मुलाबाळाची पार्टी आहे। तर सांगू इच्छितो एक विशेष, मला शाहिरीचा खूप काही अभ्यास नाही, नॉलेज नाही, वाचक नाही, परंतु लहानपणापासून हा छंद असल्यामुळे कुठेतरी या कलेच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा या जनसमुदायापर्यंत पोहोचावी आणि प्रबोधनातून मनोरंजन घडून यावा उद्देश ठेवून शाहिरीची धुरा खांद्यावरती घेतलेली आहे। परंतु शहाण्या लोकांचं म्हणणं आहे मनुष्य हा चुकीचा पुत्र आहे, चुकणे माणसाचा स्वभाव आहे, धर्म नाही आणि जीवनात जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला आम्ही मनुष्य म्हणत नाही, त्याला आम्ही महामानव म्हणत असतो। आम्ही सर्वसाधारण लेकरे आहोत, आमच्या हाताने चूक होणे स्वाभाविक आहे, परंतु चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे। बंधूंनो, मनुष्याचा विचार करायला गेलो तर पृथ्वीच्या पठोर मनुष्यासारखा बुद्धिमान प्राणी आहे आणि आम्ही चुका करत गेलो, तुम्ही आम्हाला क्षमा करत गेले, आता मला नाही वाटत आमच्यामध्ये काही सुधारणा होईल आणि म्हणून अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची। तर चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती, निसर्ग शक्ती, कारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबाराया, अखिल विश्वाला करुणा मैत्रीचा संदेश देणारे आणि असं मत मांडणारे की मी मार्ग जाता आहे, मोक्ष जाता नाही आणि माझी पूजा अर्थ करण्यात तुमचा काही फायदा नाही। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जीवनात कधी चुकला नाही, कधी कोणाच्या पुढे झुकला नाही, वारे केला वैरावर मात्र नेम त्याचा चुकला नसा। दांग व्यक्तिमत्व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उगीच भरले चमत्कार पूजा पाठाचे डोंगर, जीवनाचा नसेल सारथे काय कामी, हा आहे शब्द मान जाय वाचकाचे हृदय भेदून आणि जैसी मूर्ती बने टाकी लागून तैसा वाचने बोध होत असे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ऐसी जगह बैठी है कि कोई ना बोले उठ और ऐसी बात कही है कि कोई ना बोले झूठ, मधुर वचन गवा मरहम बने कटुक वचन चलाए, तिर दो शब्द मिठे प्यार के जीवन का सार, कही गए दास कबीर। साम्राज्यशाहीला लोकशाहीची चाहूल लावून देणारे वीर छत्रपती शिवाजीराजे, क्रांतीसूर्य, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, पहिल्या शिक्षिकांनी खऱ्या अर्थाने विद्येची देविता मातोश्री सावित्रीबाई फुले, अशिक्षित बाबा बोलतात दगडाचा देव देत नाही, घेत नाही, नवसाले पोर कोणाले होत नाही, मात्र आमच्या मागे लागलेली बिमारी काही जात नाही असं सांगण्यात चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे बाबा। बंधूंनो, 10 नव्हे, 20 नव्हे, 25 नव्हे, तर खऱ्या अर्थाने या जनाच्या उद्धारासाठी ज्याने ज्याने आपलं हाडाचं काळं केलं, रक्ताचं पाणी केलं, संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, अशी 109 महापुरुष आहेत। त्या 109 महापुरुषांना मी शाहीर या दाखल्याने मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी, माझे मित्र मंडळी यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम करतो आणि जास्त वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत। ज्यांच्या अपाट प्रयत्नामुळे हा दुय्यमीचा कार्यक्रम इथे आहे सादर होत आहे, प्रस्तुत होत आहे, ते आयोजक कमिटी आहेत सन्माननीय सचिनजी मस्के साहेब, अरुणजी झुंझुळकर साहेब, त्याचप्रमाणे हिरामनजी सोनटके साहेब, नामदेवजी सोनटके साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय राजेशजी माहुर्ले आणि सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, त्यांना परत मी प्रणाम करतो आणि काय म्हणतो आहे जरा ऐका। युगा युगाच्या कालका तुलाच महती गा विश्वपालका आणि तुम्हीच बापा बुद्धीच्या दायका सर्व तुझा तुझ्याच पासून झाल्या त्या चारही खान, तुझ्याच पासून झाल्या चारही खानी, तुझा विस्कार
तुलाच पूजती गा ऋषी आणि मुनी सर्व तुझा ठिकाण हो. माय बापा हो, सांगायचं झाल्यास अंडच झाडच वेजच आणि उद्वीज अशा चार खाण्यातून संपूर्ण जगाची निर्मिती झाली आहे. आणि त्या आदिशक्तीला त्या नैसर्गिक शक्तीला माझं कळत वंदन आहे. पुढे काय म्हणतो आहे का? तुझे बंधू गा माझे आदर्श स्थान हो, आणि मला जन्माशी घालून झाले किती पुण्यवान हो. मी नाही म्हणत हो, तुकोबा राय म्हणतात. तुकोबा राय नाही तर जेवढे काही महापुरुष झाले त्यांनी सांगितलं की सारा जग अर्थ नाही आणि आई तीर्थ या जगच्या पाठीवरती नाही. कदाचित माझ्या आई वडिलांनी मला झालं तर हे गाव हे स्टेज मला लागलं नसतं आणि स्टेजवर उभं बसलेल्या श्रोतिकांना काही सांगू शकलो नसतो की खरी नक्की पुण्य माझ्या आई वडिलांची. आणि म्हणून शायरीची वाटचाल करत असताना काय म्हणतो आहे जरा लक्ष नाही. तुझे बंधू गा माझे आई बाप आणि माझे आदर्श स्थान, आणि मला जन्माशी घालून झाले किती पुण्यवान. त्यांच्याच पायी जगातील सर्व तीर्थस्थान, आणि म्हणून या रंगमंचावर देतो त्यांना मी दुसरा मान हो. तिसरा ऋणी मिटा शहिदाचा, तिसरा ऋणी मिट्या शहिदांचा, किती दिवस दाखविला आम्हा स्वातंत्र्याचा, आणि पाश तोडून पापा पारतंत्र्याचा मोकळे करले हो. आम्हासाठी जे फासा बजले, आम्हासाठी जे फासावर चढले, भगत गुरु ते सुखदेव रडले, त्या खलकाया देवीचे घर सांडले तिथे मी नतमस्तक हो. शाहू छत्रपती फुले कबीर, शाहू छत्रपती फुले कबीर, थोर सभा सुधारक याच धरतीवर, त्या जातीवाद्याने बाबा छळे फार तरी त्याचाच जय जयकार हो. गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन, गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन, शाही निशान करी तयाचे चिंतन, लाभले मग स्वावलंबी मेळ तू आज तिरंग्याचा झाला. शब्दाचे
आला माझ्या दारा आला माझ्या दारा आया आमची भारतीय संस्कृती आम्हाला शिकवली. आमचे पूर्वज आम्हाला सांगतात की त्यांनी वंदन केलं. तुम्हाला सांगतो बघून कोणत्या शुभ कार्याला या भारताला जावे जगाच्या पाठीवर नाही तयार पण आमच्या भारतामध्ये आणि संस्कृती आम्हाला शिकवली. कोणत्या व्यक्ती कोणत्या शुभ कार्याला जे भजन असो गोंधळ असो कीर्तन असो आणि कोणतं काजकाम असो त्या शुभ कार्याच्या प्रारंभी आपल्याला आराध्य दैवत असं पूजन करत असतो. मागत असतो परमेश्वरा मी जे काही कार्य करत आहे याची जाण घाल तुला आहे आणि यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हे माझं कार्य सफल यश येऊ दे. तर शाहिरीच्या प्रियवराप्रमाणे पहिला मान माझ्या त्या गणेश भगवंताला दिला गेला आहे. गणेश भगवंताला शिकण्यासारखं आहे आणि म्हणून एक पुरातन साध्य दिली आहे. जरा लक्ष देऊ नये का शब्द काय म्हणतात आणि काय कशाची पूजा करतो आहे मी प्रत्येक शब्दाकडे शब्द असू द्यायचा आहे. कारण तो काय चालला गेला पाटला उडवू आणि उपरपाटी पेरी घेऊ. या काळामध्ये प्रत्येक एज्युकेटेड लोक आहेत. आम्हाला खाली जायचं आहे आणि जास्त उंचावरती नाही जायचं पण मध्यम मार्गावर निवडायचं आहे. काय म्हणतो त्या गणा शरण जा अरे दुःख मुक्तीसाठी